नाही. संक्रांत काळात दानधर्माला विशेष महत्व आहेच. याशिवाय परस्परातील नातेसंबंधामध्ये सुद्धा प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सलोखा आणि काळजी सुद्धा निर्माण करवण्याचा एक प्रयास आहे. म्हणूनच ठिकठिकाणी सुवासिनी सर्रास हळदी कुंकवाचे उपक्रम राबवतात. एकमेकींना वंसा देणं, वाण लुटणं, याशिवाय लहानग्यांचं बोरन्हाण घालणं, नवीन कुलवधूचं स्वागत करण्यासाठी तिला काटेरी हलव्याचे दागिने घालून तिचं गोड कौतुक करणं, जावयाचा मानपान करणं, ह्या सगळ्या प्रथा राबवल्या जातात. तीळ, गुळ आणि वंशामध्ये दिल्या जाणाऱ्या भाज्या या कडाक्याच्या थंडीच्या ऋतूमध्ये प्रत्येकाच्या शरीराला ऊर्जा देणाऱ्या आणि अत्यंत पोषक अशा आहेत. त्या देण्यामागं समोरच्या व्यक्तीचं स्वास्थ्य उत्तम निरोगी राहो अशी शुभकामना असते. मकर संक्रांत हा अगदी भर हिवाळ्यात येणारा सण थंडीने अगदी नीचबिंदू गाठलेला असतो. तेव्हा अशा मोसमामध्ये कुणी रस्त्यालगतही अगदी पांघरुणाला सुद्धा वंचित राहू नये. तेव्हा या हेतूने जर आपण स्वेटर्स, चादरी, रजया, घोंगडी, गोदडी किंवा इतर गरम कपडे गरजूंना दान केले तर ते सर्वाधिक पुण्याचं ठरेल. एरवी आपल्याकडे सणासुदीला किंवा मंगल प्रसंगाला काळे कपडे वर्ज्य मानतात, परंतु मकर संक्रांतीला मात्र ती परवानगी असते. काळे कपडे वातावरणातली ऊर्जा शोषून घेतात आणि उबदार ठरतात. त्यामुळे ही ऊब जी आपल्या शरीरासाठी महत्वाची आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ती आपल्याला काळ्या कपड्यांच्या मार्फत मिळते. आणि हलव्याचे दागिने हे काळ्या कपड्यावर अगदी शोभून दिसतात.